Good morning to all of you. Today is International Yoga Day. Yoga means addition of energy, strength and beauty to body, mind and soul. Fight the blues of stress and pandemic. So join the yoga session today and make it as a part of your daily routine. Be healthy, be safe. Thank you all. आज 21 जून इंटरनॅशनल योगा दिवस. आज आपण तुमच्या घरात राहून हा दिवस साजरा करायचा आहे. चला तर मग आज आपण इंटरनॅशनल योगा दिवस साजरा करूया. आता आपण जम्पिंग एक्सरसाइज करायचे आहे, पुढं खालचं करायचं आहे, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला योगासन करताना तुम्हाला बरं पडेल. ओके, सगळ्यांना व्यवस्थित उभा राहायचा. पहिला जागेवरती स्पॉट जम्प चालू करायचं. स्टार्ट. कंटिन्यू करायचा स्पॉट जम्प सगळ्यांनी. त्यात एक पाय पुढं माग घ्यायचा आहे, एक पाय पुढं माग घ्यायचा आहे. कंटिन्यू करायचा. ओके, स्टॉप. चला स्टॉप करायला आहे. ओके, स्टॉप. रिलॅक्स व्हायचं जरा, पाय लूज करा जरा, हात लूज करा जरा. ओके, आपण स्ट्रेचिंग स्टार्ट करायचं. जरा माने जर करायचं आहे, मान मागं करायचं आहे, होल्ड करायचं आहे, चेंज. खाली बघायचं आहे, चेंज राईट साइड, चेंज लेफ्ट साइड, चेंज रोटेशन करायचं आहे. तर राईट साइड चालू करायचं आहे. स्टॉप. साइड चेंज करायचं लेफ्ट साइडनं. डोळे बंद करायचे नाहीये. स्टॉप. ओके, हँड रोटेशन करायचं आहे. दोन्ही हात गोलाकार ठेवायचे आहेत. हँड रोटेशन. चेंज साइड चेंज. अपोजिट साइड करायचं आहे. चेंज. स्टॉप. चेंज. एक हात पुढे मागे घ्यायचा आहे. चेंज. हात पुढे घ्यायचा आहे. रोटेशन मनगट आपलं रोटेशन करायचं. रोटेशन रिस्टमधनं रोटेशन करायचं आहे. चेंज. स्टॉप. या साईडला हात घ्या. हात स्ट्रेच करा आपल्या व्यवस्थित. जरा स्लोली बेंड व्हायचं. जरा साईडला राईट साईडला बेंड व्हायचं आहे. होल्ड करायचं आहे. अप साइड चेंज. डाउन. होल्ड करायचं आहे. चेंज आणि करायचं आहे. साइड चेंज. चेंज. कपडे हात ठेवायचं आहे. राईट साईडला बेंड व्हायचं आहे. बॉडी राईट साईडला. चेंज. 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 हात त्या साईडला घ्या. क्रॉस घ्यायचा, असं मागं व्हायचं आहे. चेंज. करायचं आहे. चेंज. जंप स्टार्ट करायचं. जंप स्टार्ट करायचे. चेंज. पाय का जंप करून परत आत घ्यायचे. चला
पाय आउटसाईडला घेऊन परत इनसाईड घ्यायचा आहे. आउटसाईड इनसाईड असं कंटिन्यू जम्प करायचं आहे. स्टॉप. रिलॅक्स करायचा पाय, थोडं रिलॅक्स करायचं जरा. चेंज पाय अंतर घ्यायचं आहे, हात साईडला घ्यायचा आहे. चेंज. सेम आता कंटिन्यू करायचा आहे. 1 2 1 2 1 2 1 2. स्टॉप. सेम पण करायचं, साईड वर करायचं आहे. 1 2 1 2 1 2 1 2. स्टॉप. चेंज करायचा. पाय दोन्ही पाय क्रॉस, एक पाय क्रॉस करायचा आहे, खाली बेंड व्हायचं, होल्ड करायचं, होल्ड करायचं आहे. अप. एक चेंज. पाय चेंज करायचा आहे. अप. पुन्हा काय करायचं आहे, होल्ड करायचं आहे, प्ले टू व्हील. अप. चेंज. दोन्ही पाय स्ट्रेट करून बेंड व्हायचं आहे. अप. एक पाय पुढे घ्यायचा आहे, एक पाय मागे घ्यायचा आहे. हा डोक्यावरती. पुढच्या पाय बेंड व्हायचा, पुढचा पाय बेंड करायचा मी म्हणलं, मागचा पाय स्ट्रेट ठेवायचा, बेंड व्हायचा आहे, होल्ड करायचा आहे. एक चेंज करायचा आहे. राईट पाय पुढे येऊन दे, राईट पाय नी बेंड, मागचा पाय स्ट्रेट. चेंज. परत करायचा आहे, स्ट्रेच करायचं, तर कानपर्यंत होल्ड करायचं आहे. चेंज. एक चेंज. चेंज. आता एक पाय लेफ्ट पाय पुढे घ्यायचा आहे, तो पकडायचा ना, तो आपल्याला ओढायचा आहे. हा पाय बेंड, आपण पाय बेंड केलं चालते, हा बेंड करायचा आहे, पाय स्ट्रेच मागच्या साईडला पूर्ण ते झालं पाहिजे. चेंज. लेग चेंज. तो वडायचा, जेवढा वडला वडायचा आहे पूर्ण तो. चेंज. परत करायचा आहे. चेंज. लेग चेंज. चेंज. पाय डिस्टन्स घ्यायचा आहे, 1 ला या साईडला क्रॉस चेंज करायचा आहे, परत आप यायचं आहे, 2 ला हलायचं आहे. कंटिन्यू करायचा. स्टार्ट. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. होल्ड करायचा आहे एका साईडला, 1 ला होल्ड करायचा आहे, वरच्या हाताला बघायचं आहे. चेंज. लेफ्ट साईड चेंज. वर बघायला हाताला होल्ड करायचं आहे. जब हात घ्यायचा आहे पुढं, असं फुल डाऊन बेंड व्हायचं, होल्ड करायचं आहे, होल्ड. राईट साईड, राईट साईडला होल्ड करायचं आहे, परत सेंटरला यायचं आहे, लेफ्ट साईड होल्ड, परत सेंटरला यायचं आहे, तर राईट साईड होल्ड, लेफ्ट साईड चेंज. चेंज. आता या साईडला व्हायचं आहे, या साईडला लेफ्ट वेळ इकडे टो इकडे करायचा आहे, मागचा पाय हळवला व्हायचा आहे, पुढच्या हात ठेवायचा आहे, बेंड व्हायचा खाली, मसल्स पुढे तर खायचे मसल स्ट्रेच झाले पाहिजे. चेंज. साईड चेंज. चेंज. परत करायचा आहे.
चेंज, चेंज. तर जम्पिंग पुन्हा एकदा परत जम्प करायचा आहे. हात वर घ्यायचे आणि आपले थाईस हाताला आले पाहिजे. हां स्टार्ट. स्टॉप. तर बॅक किक करायचे आहे आपले ह्याचे आपलं बॅक किक करायचं. स्टार्ट. चेंज. स्टॉप करायचा आहे. पायला रिलॅक्स करायचं जरा. चेंज. पाय घ्यायचं चेस्टला लावायचं जरा. इझी स्लो वर घ्यायचं. चेंज. लेग चेंज. डाऊन. सर्वे करायचं. चेंज. चेंज बॅक साईड घ्यायचं. होल्ड करायचं आहे. चेंज. लेग चेंज. प्रयत्न करायचा आहे. चेंज. चेंज. तो पुढे घ्यायचा आहे. तो जर रोटेशन करायचा आहे तर राईट साईड स्टार्ट करायचं रोटेशन. टॉप चेंज. साईड चेंज करायचे. साईड चेंज. चेंज. एक चेंज. लेफ्ट साईड चालू करायचं. लेफ्ट साईड रोटेशन करायचं आहे पहिला. चेंज. साईड चेंज. चेंज. तो पूर्ण स्ट्रेच करायचा आहे. पुढे जमिनीवर वळायचा. तो पूर्ण स्ट्रेच करायचा आहे. पूर्ण लेग स्ट्रेच. त्याच्या मागं माझी स्ट्रेच झाली आहे पूर्ण. चेंज. लेग चेंज. स्ट्रेच. पूर्ण स्ट्रेच करायचा आहे. तिकडे बॉडी रिलॅक्स करायचं जरा. तो जरा इकडे घ्यायचा. राईट साईड तो लेफ्ट साईड ठेवायचा आहे. मागच्या लेफ्ट साईडने पायाला प्रेस करायचा स्लो मध्ये. चेंज. लेग चेंज. चेंज. चालू करायचं आहे. ह्याप्रमाणे एक्झरसाइज केली आहे. सगळ्या स्ट्रेचिंग केलं आहे. एक्झरसाइज झालं लगेच कोणी पाणी पिऊ नका. थोडा जरा रेस्ट करा. बसवाय खाली रेस्ट करायचं आहे. मग तू पाणी थोडं पाणी अजिबात कोणी पिऊ नका. याच्यानंतर आपण योगासन करणार आहे. तेव्हा पाणी जास्त पिऊ नका. पाणी पिल्यानंतर तर तुम्हाला आसन करता येणार नाही. तेव्हा पाणी जास्त पिऊ नका. फक्त एक घोट फक्त जरा घसा फक्त ओला करायचा. फक्त त्याला बसा. लॉंग ब्रिथिंग करा. मग एक घोट पाणी प्या. मग बसवाय. याच्यानंतर आपण आता असं योगासन बघणार आहे. पहिलं आसन पद्मासन. ते बघा कसं करायचं आहे ते. आणि आज आपण पद्मासन हे पहिलं आसन बघायचं आहे. सुरुवातीला 1 2 3 ताट बसायचं आहे. 20 सेकंड कमीत कमी या स्थितीमध्ये बसायचं आहे आपल्याला. कोणतीही हालचाल करायची नाही. पाठीच्या कणात ताट ठेवायचं आहे. डोळे अलगद मिटलेले. कमीत कमी 20 सेकंड या स्थितीमध्ये बसायचं आहे. या आसनाचं नाव आहे पद्मासन. आसन सोडताना सुद्धा पुन्हा 3 2 1 रिलॅक्स बसायचं आहे पाय पसरून. चला परत एक वेळ करायचं आहे. 1 2 3 3 ला पूर्ण ताट बसायचं आहे.
व्यवस्थित बसायचं आहे सगळ्यांनी. पाठीचा कानात हात ठेवायचा आहे. नजर समोर, डोळे अलगद बंद केले असेल तर चालेल. या आसनाचं नाव आहे पद्मासन. या ठिकाणी 20 सेकंद बसायचं आहे. आसन सोडताना पुन्हा 3, 2, 1 रिलॅक्स. परत एक वेळ करायचं आहे सगळ्यांनी. 1, 2, 3. परत 20 सेकंद बसायचं आहे. रिलॅक्स. ताठ बसायचं आहे सगळ्यांनी. कमीत कमी 20 सेकंद या स्थितीमध्ये बसायचं आहे. आसन सोडताना परत मागून काउंट करायचं आहे. 3, 2, 1 रिलॅक्स. नंबरच्या आसनाचं नाव आहे गोमुख आसन. ते कसं करायचं आहे ते बघा. सुरुवातीला 1, 2, 3 काउंटमध्ये हे आसन करायचं आहे. आसन सोडताना 3 काउंटमध्येच सोडायचं आहे. सर्वसाधारण या स्थितीमध्ये 10 ते 20 सेकंद बसायचं आहे. आसन सोडायचं आहे. 3, 2, 1. चला करायचं आहे परत एक वेळ. 1, 2, 3. 10 ते 20 सेकंद या स्थितीमध्ये या आसनामध्ये बसायचं आहे. आसन सोडताना परत काउंटमध्ये 3, 2, 1. परत एक वेळ करायचं आहे सगळ्यांनी. 1, 2, 3. या आसनाचं नाव आहे गोमुख आसन. गाईच्या मुखासारखा म्हणजे तोंडासारखा आपल्या मांडीचा आकार होतोय, म्हणून या आसनाचं नाव गोमुख आसन आहे. आसन सोडायचं आहे. 3, 2, 1. 3 नंबरच्या आसनाचं नाव आहे योग मुद्रासन. ते बघा कसं करायचं आहे. सुरुवातीला पद्मासनाची मांडी घालायची आहे. त्यानंतर हात जे आहेत ते मागे बांधायचे आहेत व्यवस्थित आणि कपाळ जे आहे ते जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना सुद्धा व्यवस्थित सोडायचं आहे. ठीक आहे. आता काउंटमध्ये हे आसन आपण करूया. 1, 2 आणि 3. 3 ला व्यवस्थित हात मागे बांधायचे आहेत आणि मान जे आहे ते जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना सुद्धा 3, 2, 1 या काउंटमध्येच आसन सोडायचं आहे. परत बघा आणि करा सगळ्यांनी. पद्मासनाची मांडी घालायची आहे व्यवस्थित. त्यानंतर हात जे आहे ते मागे बांधायचे आहे आणि त्याच वेळेला कपाळ जे आहे तुमचं ते जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना 3, 2, 1 या काउंटमध्ये सोडायचं आहे. पुढच्या आसनाचं नाव सिंहासन. ते कसं करायचं आहे ते बघा. सुरुवातीला पाय पसरून बसा. या आसनाचं नाव सिंहासन कशासाठी आहे तर तुमच्या चेहऱ्याचा पूर्ण भाग सिंहासारखा दिसतो,
त्यामुळे या आसनाचं नाव सिंहासन आहे. बघा, सुरुवातीला वज्रासनामध्ये बसायचं आहे. हात जे आहेत ते व्यवस्थित मांडीवर ठेवा किंवा जमिनीला लागून ठेवले तरी सुद्धा चालेल. डोळे मोठे करायचे आहेत, जीभ बाहेर काढायची आहे आणि सिंहासारखा आवाज काढायचा आहे. त्यानंतर आसन सोडायचं आहे. 3 काउंटमध्ये तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. बघा आणि करा सगळ्यांनी. सिंहासन सर्वसाधारण तुमच्या चेहऱ्याचा आकार हा सिंहासारखा होतोय. 1 2 3 ला थोडंसं ताठ बसायचं आहे. हात पुढे जमिनीवर ठेवले तरी सुद्धा चालेल. डोळे मोठे करायचे आहेत, जीभ बाहेर काढायची आहे आणि सिंहासारखा आवाज काढायचा आहे. या पद्धतीने आवाज काढायचा आहे सगळ्यांनी. आसन सोडताना सुद्धा व्यवस्थित सोडायचं आहे, गडबड करायची नाही. 3 काउंटमध्ये केले तरी सुद्धा चालेल. बघा, तुमच्या चेहऱ्याचा आकार सिंहासारखा होतोय, त्यामुळे या आसनाचं नाव सिंहासन आहे. चला, करायचं आहे सगळ्यांनी. 1 2 3 ला हात जे आहेत ते थोडेसे बाजूला काढून डोळे मोठे करायचे आहेत, जीभ बाहेर काढायची आहे आणि सिंहासारखा आवाज काढायचा आहे. या पद्धतीनं आवाज काढायचा आहे सगळ्यांनी. तर हे होते सिंहासन. पुढच्या आसनाचं नाव आहे वीरासन. ते कसं करायचं आहे ते बघा. सुरुवातीला पाय पसरून बसा. त्यानंतर आपला उजवा किंवा डावा पाय वाकवायचा आहे, दुमडायचा आहे. त्यानंतर दुसरा पाय जो आहे तो त्या पायावरती ठेवायचा आहे आणि हात जे आहेत ते वरती कानाच्या सरळ रेषेत घेऊन प्रणाम करायचा आहे. आणि या आसनामध्ये थांबायचं आहे. त्यानंतर हे आसन सोडायचं आहे. एक वेळ डाव्या पायानं करायचं आहे, एक वेळ उजव्या पायानं करायचं आहे हे आसन. बघा, 1 2 3. कानाच्या सरळ रेषेत वरती हात घेऊन जावा आणि वरती प्रणाम व्यवस्थित करा. 10 ते 20 सेकंद या आसनामध्ये आसनस्थ राहा. आसन सोडताना सुद्धा काउंटमध्ये हे आसन सोडा. 3 2 1. परत करायचं आहे सगळ्यांनी. 1 2 3. हात जे आहेत ते सरळ कानाला लागून वरती घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी आसन सोडताना परत 3 2 1. परत एक वेळ करायचं आहे. 1
2, 3. आसन सोडताना सुद्धा परत 3, 2, 1. पुढच्या आसनाचं नाव पर्वतासन. ते बघा कसं करायचं आहे. सर्वसाधारण सुरुवातीला पद्मासनाची मांडी घालायची आहे. त्यानंतर हात जमिनीला समांतर ठेवून डोक्याच्या वरती घेऊन जायचं आहे, खांदे सरळ रेषेमध्ये, आणि त्या ठिकाणी प्रणाम करायचा आहे. या अवस्थेमध्ये 10 ते 20 सेकंद आसनस्थ राहायचं आहे. आसन सोडताना सुद्धा शिस्तीत व्यवस्थित आसन सोडायचं आहे. गडबड अजिबात करायची नाही. ठीक आहे, परत एक वेळ बघा आणि करा सगळ्यांनी. 1, 2, 3, 4 काउंटमध्ये आसन करायचं आहे. हात जे आहेत ते स्ट्रेट ठेवा, पाठीचा कणा स्ट्रेट ठेवा, डोळे अलगद मिटलेले. दहा ते 20 सेकंद या आसनामध्ये बसायचं आहे. आसन सोडताना परत काउंटमध्ये 4, 3, 2, 1. सगळ्यांनी व्यवस्थित आता करायचं आहे. 1, 2, 3, 4 ला हात वर स्ट्रेट न्या, कानाबरोबर कानाच्या समांतर हात असू देत. आसन सोडताना सुद्धा व्यवस्थित आसन सोडायचं आहे, गडबड करायची नाही. फोर, 3, 2, 1. पुढच्या आसनाचं नाव आहे पश्चिमोत्तानासन. ते कसं करायचं आहे ते बघा. सुरुवातीला जमिनीवरती पाय पसरून बसायचं आहे. हात वरती करायचे आहेत. तुमच्या हाताने पायाचे तळवे पकडायचे आहेत. पाय स्ट्रेट ठेवायचे आहे. खाली मान घ्यायची आहे. गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. या स्थितीमध्ये 10 ते 20 सेकंद होल्ड करायचं आहे. स्थिर राहायचं आहे. आसन सोडताना व्यवस्थित सोडायचं आहे, गडबड करायची नाही. चला स्टार्ट करा. 1, 2, 3. मान जे आहे ते गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी 10 सेकंद स्थिर राहा. आसन सोडताना परत 3 काउंट करा. 3, 2, 1. 1, 2, 3. करायचं आहे सगळ्यांनी.
आसन सोडायचं आहे. 3, 2, 1. पुढच्या आसनाचं नाव आहे जानू शिरासन. ते कसं करायचं आहे ते बघा. सुरुवातीला पाय पसरून बसायचं आहे जमिनीवरती. त्यानंतर डावा किंवा उजवा पाय वाकवायचा आहे आणि तो तुमच्या गुडघ्याला लावायचा आहे. दुसरा पाय स्ट्रेट ठेवायचा आहे. दोन्ही हातानं पाय पकडायचा आहे. मान जे आहे ते दुसऱ्या पायाच्या गुडघ्याला लावायचं आहे. आणि या स्थितीमध्ये 10 सेकंद स्थिर थांबायचं आहे. आसन सोडायचं आहे. परत दुसऱ्या पायानं हीच क्रिया करायची आहे. दहा सेकंद कमीत कमी होल्ड करायचं आहे. आसन सोडताना सुद्धा काउंटमध्ये आसन सोडायचं आहे. तर सगळ्यांनी करायचं आहे आता काउंटमध्ये. वनला पाय वाकवायचा आहे. 2ला पाय स्ट्रेट पाय ठेवायचा आहे. एक पाय पायाला पकडायचा आहे. 3ला मान जे आहे ते गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 10 सेकंद कमीत कमी थांबायचं आहे. आसन सोडताना 3, 2, 1. एक वेळ डाव्या पायानं करायचं आहे. एक वेळ उजव्या पायानं करायचं आहे. 1, 2, 3. सगळ्यांनी करायचं आहे. आसन सोडताना सुद्धा 3, 2, 1. चला करायचं आहे. वनला पाय पकडायचा आहे. 2, 3. या स्थितीमध्ये 10 सेकंद थांबायचं आहे. होल्ड करायचं आहे. आसन सोडायचं आहे. 1, 2, 3. थांबायचं आहे 10 सेकंद. आसन सोडायचं आहे. 3, 2, 1. पुढच्या आसनाचं नाव जे आहे ते स्वास्तिक आसन. ते कसं करायचं आहे ते बघा. सुरुवातीला स्वास्तिक आसनची मांडी घालायची आहे. पद्मासनासारखीची मांडी आहे पण थोडीशी वरच्या बाजूला येते आणि त्याचा आकार स्वास्तिक चिन्हासारखा होतो. म्हणून या स्वास्तिक आसन या स्थितीमध्ये 10 ते 20 सेकंद स्थिर बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि आसन सोडताना व्यवस्थित सोडायचं आहे. चला सगळ्यांनी करायचं आहे. 1, 2, 3.
3ला पूर्ण स्थिर बसायचं आहे. पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आहे. नजर समोर. या स्थितीमध्ये 10 ते 20 सेकंद स्थिर बसायचं आहे. आसन सोडताना सुद्धा 3, 2, 1 या पद्धतीनं आसन सोडायचं आहे. करताना 1, 2, 3ला पूर्ण स्ट्रेट बसायचं आहे. या आसनाचं नाव आहे स्वास्तिक आसन. या आसनाचा पायाचा जो आकार आहे तो स्वास्तिक चिन्हासारखा होत आहे, म्हणून या आसनाचं नाव स्वास्तिक आसन आहे. आसन सोडताना परत 3, 2, 1 यानंच आसन सोडायचं आहे. अशा रीतीने आज आपण इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेशन केलेलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद.